नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुम्हाला हे रवा आणि पोह्यामध्ये तुम्हाला एक रेसिपी मस्त अशी बनवून दाखवणार आहे। तर 1 कप मी रवा घेतला आहे आणि 1 कप पोहे घेतले। आता हे पोहे आपण जे कांदा पोहे बनवतो ना ते पोहे घेतलेले आहेत आणि रवा जाडा आहे। जाडा बारीक कुठला जरी असला तरी पण चालेल। एकदम मस्त तुम्हाला नाश्ता करून मी दाखवणार आहे आणि अर्धा कप आपल्याला दही लागणार आहे। तर पहिलेच आपण आहे ना हे पोहे आहेत ना ते धुवून घ्यायचे आहेत। तर हे बघा पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत, 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतलेत। आता हा रवा आहे ना तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि दही आहे ना ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता अर्धा कप आपण ह्याच्यात दही टाकलंय ना तर अर्धा कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। आणि हे आता एकजीव करून आपल्याला 10 मिनिटं हे असंच मुरवत ठेवायचं आहे। हे सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला। आता हे बघा हे सगळं एकजीव करून घेतले मी, हे मी साईडला ठेवते। आता आपलं ते रवा आणि पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। तर मी गॅस पेटवून घेते। इथे एक पॅन ठेवलं आहे मी, त्याच्यात थोडं आपलं तेल टाकून घ्यायचं आहे। तो नाश्ता चटणीशिवाय चांगला नाही लागत। तर मी इथं टोमॅटोची चटणी करणार आहे। तुम्ही खोबऱ्याची जरी चटणी केली तरी चालेल। मी 1 चमचा तेल टाकून घेतले। पहिला आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे। शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आपल्याला। तर शेंगदाणे भाजून झालेत आपले। त्याच्यामध्ये आपल्याला चण्याची डाळ टाकून घ्यायची आहे। चण्याची डाळ कच्चीच आहे आणि उडदाची डाळ आपल्याला 1 चमचा टाकून घ्यायची। आणि दोन्ही डाळीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये हे 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आणि त्याला जरा तिखटपणा येण्यासाठी मी 3 मिरच्या घेतल्यात। ह्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 2 टमाटर मी असे चिरून घेतलेत, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। आता टमाटर आहे ना चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे। बारीक गॅस करून हा एकदम नरम करून घ्यायचा आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। हा थोडं नरम करून घ्यायचं आहे त्याला। तर बघूया आपला हे मिश्रण टोमॅटो आपला नरम झाला आहे का। हे बघा आपला टोमॅटो नरम झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे गार झालं ना का मग आपल्याला वाटून घ्यायची आहे चटणी। आणि हे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले। तुमच्याकडे जर मिरची असली ना लालवाली आपली सुकी मिरची ती पण टाकून घेतली तरी चालेल। आणि चटणी बनवताना ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला चिंच टाकून घ्यायची आहे। मी थोडीच घेतली चिंच, ती टाकायची आपल्याला। आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपलं हे मिश्रण बघूया। हे बघा मस्त भिजलंय। आता काय करायचं आपल्याला हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे चांगली ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। पाणी आपल्याला जेवढं लागेल ना तेवढंच घ्यायचं आहे। मी हे सगळं वाटून झाल्यावर तुम्हाला सांगणार आहे किती पाणी लागलं ते। हे आता बारीक करून घेते मी मिक्सरवरती। हे बघा आपलं बेटर इथं बनवून घेतलंय मी। असं बारीक करून घ्यायचं ते आपल्याला। आणि इथं मला हा परत एक अर्धा कप पाणी लागले हे एवढं वाटायसाठी। पहिला आपण अर्धा कप पाणी घेतलेलं मिश्रण भिजवायसाठी आणि हे वाटायसाठी, म्हणजे एकूण आपल्याला 1 कप पाणी लागलंय। आणि अजून आपलं मिश्रण थोडं घट्टच आहे तर आपल्याला थोडंसं पाणी टाकायला लागेल। तर हे मिक्सरचं भांडं आहे ना तेच मी धुवून घेते। ह्याच्यात 1-2 चमचे पाणी झाले जास्त, म्हणजे तो आपला 1 कप आणि हे 2 चमचे असं आपल्याला पाणी लागलं एवढं या बेटरला। आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि एक हे छोटं विनोचं पाकिट ते टाकून घ्यायचं आहे। तिकडे मी गॅस पेटवलाय, तवा ठेवलाय गॅसवरती। तर ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं थोडं। ते आता सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला। आता आपण याच्यावरती थोडं तेल लावून घ्यायचं आहे असं। तवा पण गरम झालाय आपला।
टिश्यू पेपरने पुसून काढायचं. आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे बेटर सोडून द्यायचं. हे बघा असं गोल गोल करून घ्यायचं आहे. थोडं जास्त आपल्याला मोठं नाही करायचं आहे, एवढंच करायचं. आता आपण याच्यावरती थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. मस्त याला शेकून घ्यायचं आहे. बघा याला जाळी कशी फुटली. हे बघा दुसरा पण आपल्याला तसाच टाकून घ्यायचा आहे. हे बघा हे असे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. आता असेच आपण सगळे करून घेऊया. हे बघा कशी जाळी फुटली ह्याला आणि मस्त एकदम मऊसूत झालेत. हे बघा इथं आपले सगळे बनवून झालेत. कशी जाळी फुटते बघा. आपल्या रव्याच्या आणि पोह्याच्या ह्याला ढोसं म्हणा नाही तर काही म्हणा, आता तुम्ही काय नाव द्याल ते. याला ढोसं बनते. छोटे छोटे आपले पोह्याचे आणि रव्याचे ढोसे. ही टोमॅटोची चटणी मी बनवून घेतली. आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे आणि मस्तपैकी नाश्त्याला बसायचं. मी आता तडका पॅन ठेवला आहे इथं गॅसवरती. आपल्याला चटणीला आता तडका द्यायचा आहे. आता हे गरम झालं की त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकते. चण्याची डाळ टाकते थोडी. उडीद डाळ थोडी टाकले. मध्ये अर्धा अर्धा चमचा टाकून घेतले मी. मोहरी टाकले आणि जिरे टाकून घेतले. तर हे सगळं आपल्याला ह्या डाळी चांगल्या फ्राय करून घ्यायचे आहेत. कढीपत्ता टाकते. गॅस बंद करून घेते. तर ही फोडणी आपल्याला या चटणीवरती टाकून घ्यायची. हे बघा मस्त फोडणी बसली आपल्या चटणीला. असे वरखाली करून घ्यायची. मस्त चटणी आपली तयार झाली. तर इथे आपले पोह्याचे आणि रव्याचे ढोसे बनवून तयार झालेत. मी तर ह्याला ढोसा म्हणून नाव दिलं आहे. तुम्ही काय ह्याला नाव देणार आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.